विद्रोही साहित्य कशातून निर्माण होतं? एक सामाजिक घुसळणीतून निर्माण होतं आणि सांस्कृतिक घुसळणीतून निर्माण होतं. केवळ दुःखातून निर्माण होतं असं नाही, आनंदातून सुद्धा निर्माण होतं. नवा समाज निर्मितीच्या चळवळीतून निर्माण होतं, नव्या शोषणमुक्त समाजाच्या स्वप्नातून निर्माण होतं, संघर्षातून निर्माण होतं. जर संघर्षातून नवा समाज निर्माण करण्याचे संघर्षाच्या चळवळी चालू नसतील तर विद्रोही साहित्य निर्माण होणार नाही, विद्रोही नाटकं निर्माण होणार नाहीत, विद्रोही कविता निर्माण होणार नाहीत. मग ती कविता रंजक पद्धतीनं तुमचं रंजन करणारी कविता निर्माण होईल, रंजन करणाऱ्या कादंबऱ्या निर्माण होतील, किंवा एखाद्या दुःखाच्या आधारावर तुमचे डोळे पाणावणाऱ्या कादंबऱ्या निर्माण होतील. परंतु ज्याला आपण विद्रोही साहित्य म्हणतो अशा तऱ्हेचं विद्रोही साहित्य हे नवसमाज निर्मितीच्या चळवळीतूनच निर्माण होऊ शकतं. आज नवसमाज निर्मितीची चळवळ आज आपल्याला दिसत नाही. आज संरक्षणाची चळवळ आहे. म्हणजे आम्हाला जगायचं कसं प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक संघटनेला, चळवळीच्या संघटनेला जगायचं कसं असा प्रश्न पडलेला आहे. उद्या अटक होती का परवा अटक होती असा प्रश्न बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे. सगळ्या स्वातंत्र्यांच्यावर, भाषण स्वातंत्र्यासह सगळ्या स्वातंत्र्याच्यावर गदा आणली गेलेली आहे. आणखीन आता संपूर्ण त्याचं शिखर गाठलेलं आहे.